नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे मसाला खिचडी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी सर्वप्रथम इथे वाटण तयार करून घेत आहे। इथे मी 4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीरीची पाने। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। ही खिचडी मी कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळे मी इथे कुकर गरम करून घेतलेला आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। आता यात मी गरम मसाले घालून घेते। इथे मी 3 लवंगा घेतलेल्या आहेत, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 7 ते 8 काळ्या मिऱ्या। इथे मी जे गरम मसाले माझ्या घरात उपलब्ध होते ते मी घालून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर तेजपत्ता असेल ते सुद्धा तुम्ही यात घालून घ्यायचं आहे। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा यात घालून घेते। आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। आता इथे आपला कांदा व्यवस्थित असा परतवून झालेला आहे। आता यात मी जे आपण कोथिंबीरीचं वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहे। आता हे सुद्धा आपल्याला यात व्यवस्थित असं मिक्स करून 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता यात मी थोडंसं पाणी सुद्धा घालून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मी यात थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। आता यात मी 1 चमचा घरगुती मसाला घालून घेते। मी मसाला कमी घालते आहे कारण वाटणात मी मिरच्या घातलेल्या होत्या। अर्धा चमचा हळद पावडर, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 150 ग्रॅम इतके हिरवे मटार घेतलेले आहेत, ते मी यात घालून घेते। हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी 100 ते 150 ग्रॅम इतका फ्लावरचा तुकडा होता, त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत, तो घालून घेते। तुमच्या घरात जी कोणती भाजी उपलब्ध असेल ती भाजी तुम्ही यात घालून घेऊ शकता। माझ्याकडे फक्त फ्लावर मटार असल्यामुळे मी या 2च भाज्या यात घालून घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यात पाव किलो इतके तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते घालून घेते। हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित असे यात मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला यात जितके आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व भाज्या परतवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमवरच ठेवून द्यायची आहे। तांदूळ व पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅस फास्ट करून घ्यायचा आहे आणि 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। इथे आपले कुकरची शिट्टी झालेली आहे। त्यानंतर 10 मिनिटं मी कुकर तसाच ठेवून दिला होता। आता आपण उघडून पाहूयात, आपली खिचडी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। आता ही आपल्याला व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि मग सर्व करायची आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।